निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळ बैठकीत 2 तासात 38 निर्णय, तर माजी न्यायमूर्ती शिंदे समितीचा दुसरा तिसरा अहवाल स्वीकारला। मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी। मुंबईत मवियाची बैठक, जागा वाटपाबाबत तीनही पक्षांचं मंथन, तर किती जागा लढणार यापेक्षा निवडून येणाऱ्या जागांवरच प्रत्येक पक्षानं लढावं। अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांनी सांगितली मवियाची रणनीती। भाजपचं आज महाराष्ट्र विधानसभा विजय संकल्प संमेलन, देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन। सरकार कोणत्याही पक्षाचं असो त्यापासून दूर राहा, कारण सरकार म्हणजे विषकन्या। नितीन गडकरींच्या विधानाची पुन्हा चर्चा, तर गडकरी योग्यच बोलतात, संजय राऊतांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीनंतर आदिवासी आमदारांचं उपोषण स्थगित। पेसा भरती संदर्भात उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। कोर्टाच्या निर्णयानंतर भूमिका घेणार नरहरी झिरवाळ यांची घोषणा। सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी बूच यांच्या विरोधात काँग्रेसचं मुंबईमध्ये जोरदार आंदोलन, तर बूच यांच्या राजीनाम्याची मागणी। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। पुण्याच्या मुळशीमध्ये रात्रीच्या वेळी ड्रोनच्या घिरट्या, ड्रोनमुळे मुळशीतील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। तिरुपती मंदिरातील लाडू प्रसादात भेसळयुक्त सामग्री वापरल्याचं दिसत नाही, तर सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण। निकालापूर्वीच माध्यमांकडे निवेदन देण्याची गरज काय? आंध्र प्रदेश सरकारला सुनावले खडेबोल।